आता काही अगदी छोटे छोटे ऑन्टरप्रेन्युअर्स असतात, म्हणजे काही महिला घरामध्ये लोणची पापड करतात किंवा लाडू करतात किंवा कॅन्डल्स करतात. मग त्यांनी स्केलअप कसा करायचा बिझनेस? त्यांच्यासाठी स्केलअप करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या प्रोडक्टला जर एखादी कल्चरल व्हॅल्यू असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पैठणीचे काही बनवत असाल, ड्रेस बनवत असाल किंवा लोणची पापड बनवत असाल, तुमचं प्रोडक्ट एक्झॅक्ट घेणार कोण आहे? तुमच्या बायरचा, अगेन आय एम कमिंग बॅक टू द सेम पॉईंट, तुमचा बायर पर्सोना काय आहे? तर लोणची पापड आपल्या स्टाईलचे म्हणजे महाराष्ट्रीयन ऑडियन्स, जगभरातले मराठी मंडळ अप्रोच करा. तिकडे तुम्ही अप्रोच करा आणि सांगा आम्हाला आमचं सॅम्पल्स पाठवतो, प्रोडक्ट ट्राय करा, प्रोडक्ट आवडलं तर लोक ऑर्डर करणारच आहेत. सो अगेन अंडरस्टँडिंग द बायर पर्सोना हा एक पॅटर्न झाला. दुसरा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे तुम्ही प्रॉपर पॅकेजिंग, स्टँडर्ड पॅकेजिंग करून अमेझॉनवरती सेलिंग करायला चालू करू शकता. ते कोणी करू शकतं? हो, अमेझॉन. तुमच्याकडे बेसिक डॉक्युमेंट्स लागतात जे अमेझॉनवाले तुम्हाला सांगतात. अमेझॉनचं FBA नावाचा प्रकार आहे, फुलफिलमेंट बाय अमेझॉन. तर त्याच्यावरती तुम्ही जाऊन ते तुम्हाला पूर्ण गाईड करतात. तुमचे डॉक्युमेंट्स काय पाहिजेत, रजिस्ट्रेशन कुठले पाहिजेत, पॅकेजिंग कसं पाहिजे, प्राइसिंगसाठी पण ते लोक गाईड करतात तुम्हाला. म्हणजे मी अगदी लाडू चिवडा विकत असले तरी सुद्धा? हो, आता जाऊन अमेझॉनवरती बघा, विकतायत लोक, अमेझॉनवरती विकतायत. पण मग ते म्हणजे मी घरी ते बनवते आणि मी त्याच्यावर लिस्टिंग करायचं. हो, आणि ऑर्डर आलं की मी शिप करायचं. तुम्ही शिप करायचं की अमेझॉन पण त्यांना तुम्हाला हेल्प करतं शिप करायला? अच्छा, सो मी अगदी छोट्या प्रमाणात काही घरात करत असले, इफ माय प्रोडक्ट इज गुड, आय कॅन सेल इट ऑन अमेझॉन. 100% पॉसिबल आहे. किंवा कॉस्मेटिक्सचे ब्रँड्स आहेत. माझा एक स्टुडंट आहे, तो कॉस्मेटिक्स, लिपस्टिक्स आणि होममेड चॉकलेट्स एक्सपोर्ट करतो कॅनडा, सिंगापूर आणि अजून एक कुठल्या तरी मार्केटमध्ये, ई कॉमर्सवरनं. त्यासाठी कुठलं असतं ई कॉमर्स? म्हणजे त्यासाठी कुठलं एखादं ॲप आहे अमेझॉन सारखं? अनेक ॲप आहेत. अमेझॉन मेशो आहे, अमेझॉन आहे, 101 shop.com आहे. सो प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळे ई कॉमर्स हे आहेत. म्हणजे अमेझॉन इंडिया वेगळा आहे, अमेझॉन नेदरलँड वेगळा आहे किंवा अमेझॉन. सो ते अमेझॉन तर आहेच, पण इतर पण छोटे छोटे हे भरपूर आहेत. तिथे लिस्टिंग करायचं. किंवा जर थोडीफार इन्व्हेस्टमेंट असेल, तुम्ही तुमचं ई कॉमर्स स्टोअर क्रिएट करा, सोशल मीडियावर त्याला हाईप करा, मार्केटिंग करा, लोक तुमच्या स्टोअरवरती येऊन बाय करतात. म्हणजे आत्ता जो मी रिसेंटली बघितलं, असं एक ॲड्स येतात रेग्युलरली भगवद्गीतेच्या, 12,000 रुपयाला भगवद्गीता सेल करतात. कन्सेप्ट सिम्पल आहे. त्याच्या भगवद्गीता श्लोक आहे, त्याच्या बाजूला त्याचा QR कोड दिला आहे, स्कॅन करा आणि मग तुम्हाला श्रीकृष्ण येऊन स्वतः सांगतो ती भगवद्गीता. 12,000 रुपयाला सेलिंग होते. त्याची कॉस्ट मी काढली, जे मॅन्युफॅक्चर त्यांच्याकडनं, त्याची कॉस्ट इज अराउंड 1,800 रुपीज. बाकीचे मार्केटिंगचे, आणि पीपल आर बाईंग इट. लाईक मॅड. सो अगेन प्रोडक्ट पोझिशनिंग, तुम्ही तुमचं प्रोडक्ट कसं पोझिशनिंग करताय याच्यावरती गोष्टी डिपेंड करतात. आता हे झालं फिजिकल प्रोडक्ट, पण एखादी सर्व्हिस असेल तर ती कशी सेल करायची? म्हणजे मी गाणं शिकवते, नाच शिकवते किंवा असं काही, तर ती स्केलअप कशी करायची? सर्व्हिस एक्सपोर्ट्स भारताच्या GDPच्या 54% हा सर्व्हिस एक्सपोर्ट्स आहे. ते झालं IT. पण नाही, कोचिंग सर्व्हिस मी तुम्हाला लिस्ट सांगू शकतो. अकाउंटिंग सर्व्हिस, लीगल सर्व्हिसेस, टुरिझम सर्व्हिसेस, पर्सनल लेवलला. हो, B2B पण आणि B2C पण होत आहेत. किंवा ट्रेनिंग अँड कोचिंग तर मला असं वाटतं की इंडिया काही वर्षामध्ये हब बनेल ट्रेनिंग आणि कोचिंगचा. पण अनफॉर्च्युनेटली साऊथ ऑफ इंडिया इज ऑलरेडी टेकन दॅट पार्ट. महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग कोचिंगच्या होते अजून तितकं जास्त स्ट्रॉंगली हे नाही झालेलं आहे. बिंग व्हेरी फ्रँक, माझ्याकडे 1200 लोक येण्याचं कारणच ते, कारण अजून तितके मोठे ट्रेनर कोचेसच नाही आहेत महाराष्ट्रामध्ये. साऊथला जा तुम्ही, अनेक ब्रँड्स आहेत की ज्यांच्या ट्रेनिंग कोचिंगला 3,000, 4,000 लोक असतात. कसलं कोचिंग करतात ते? माइंडसेट कोचिंग करतात, मनी माइंडसेट कोचिंग करतात, किंवा स्किल डेव्हलपमेंट करतात. बरेच होतात ट्रेनिंग कोचिंग. पण ही माणसं मिळवायची कुठून? 3 आणि 4,000 येतात कुठून? येतात. सोशल मीडियावरती मार्केटिंग करा प्रॉपर तुमचं. अल्टिमेटली जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व्हिसबद्दल एक्सपर्ट आहात हे जेव्हा लोकांना दाखवायला जाता, त्यावेळेस लोक तुमच्याकडे येतात. लोक काय करतात, लोक जनरल प्रॅक्टिशनर बनायला जातात. मी डॉक्टरांच्या भाषेत सांगतो की एखाद्या GPकडे मी गेलो, मला डोकं दुखतंय म्हणून, तो GP त्या गोष्टीसाठी माझ्याकडे 100 रुपये घेईल की 500 रुपये घेईल. तेच डोकं दुखतं घेऊन मी एखाद्या सर्जनकडे गेलो तर त्याच गोष्टीसाठी तो 5,000 रुपये घेईल. सो यू हॅव टू बिकम दॅट सर्जन. मायक्रोनिश नावाचा जो प्रकार आहे, लोक काय करतात, मॅक्रोनिश करतात. माझंच एक्झाम्पल देतो. आय एम अ बिझनेस कोच, हा झाला माझा मॅक्रोनिश. त्यातून माझा मायक्रोनिश झाला की आय एम अ बिझनेस कोच फॉर एक्सपोर्ट इम्पोर्ट एंटरप्रेन्युअर्स. त्यातनं पण माझा मायक्रो झाला की आय एम अ बिझनेस कोच फॉर एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर्स, एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस फॉर मराठी ऑडियन्स. अच्छा, तुम्ही फक्त मराठी लोकांसाठी करतो. माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये भारतातल्या सगळ्या राज्यातनं लोक, ज्यांना मराठी फक्त कळतं
ती लोक येऊन माझं बोलता पण येत नाही, ती लोक ट्रेनिंग अटेंड करतात. माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला प्रत्येक वेळेस 7 ते 8 देशांमधनं लोक ट्रॅव्हल करून ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करतात. पण असं मराठीतच का? तो माझा एक कुठेतरी हे आहे. मग मी महाराजांना फार मानतो, छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो. मला असं वाटतं की भारतातला एकमेव माझा ट्रेनिंग प्रोग्राम आहे की ज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज की जयंती होते आणि ज्याचा एंड जय जय महाराष्ट्राने होतो. आय एम द ओनली वन, हे मी अभिमानाने सांगू शकतो. आणि इवन रादर माझ्या ऑर्गनायझेशनचं उद्यमी महाराष्ट्राचं नाव जे त्याचं खालचं टॅगलाईन आहे, ते टॅगलाईन आहे माझ्या हातावर असते कायम, सर्वांचं पोटाचं लावणे आहे. महाराजांचं वाक्य आहे, सर्वांचं पोटाचं लावणे आहे. ते वाक्य मी माझ्या आयुष्याचं एक ध्येय म्हणून जगतो. मला असं वाटतं महाराजांचं लाईफ जगणं शक्य नाही आहे, पण त्यांचं एक वाक्य जरी मी जगू शकलो तरी आय विल बी डुईंग खूप मोठं काम करणं असं मला वाटतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.